तर नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तुमच्याकडे जर मित्रांनो अशी प्लास्टिकची बाटली असेल तर फेकून देऊ नका। याची युनिक अशी आयडिया मी तुम्हाला सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, आपल्या घरात कोणत्याही बाटल्या असतात पिण्याच्या पाण्याच्या वगैरे, तर तुम्ही फेकून देऊ नका। त्याचा असा कसा वापर करायचा मी तुम्हाला आता सांगणार आहे। तर चला करूया सुरुवात। तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, अगोदर ह्या साईडला आपल्याला कट करून घ्यायचं आहे। पूर्ण इकडच्या साईडला आपल्याला कट करून घ्यायचं आहे मैत्रिणी। व्हिडिओ व्यवस्थित बघा, स्किप करू नका, तर तुम्हाला समजणार आहे। पुढचा भाग असा कट करून घ्यायचा आहे पूर्णपणे। आता आपल्याला इकडचा पण भाग पूर्णपणे, मागचा जो आहे एवढा जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। असं कट करून घ्या, दोन्ही कटचं साईड आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर बघा, असं कट करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। असं दोन्ही कडचे भाग तुम्ही कट करून घ्या। आता दोन्ही कडचे भाग कट केल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवणार आहे। असं कापड घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ह्याला अशी बॅग शिवून घ्यायची आहे। तुम्हाला पूर्ण तयार झाल्यानंतर काय केलंय हे मी समजेल। तर बघा, आता मी तुम्हाला लांबी आणि रुंदी सांगते। तर आपल्याला आपल्या घरात कोणतंही आपण जे वापरत नाही टॉपचं किंवा ओढणीचं ते कापड घ्या तुम्ही। आता इथे आपल्याला लांबी घ्यायची आहे 13 इंच आणि रुंदी आहे आपली 12 इंच। तुम्हाला जर शिवायचं असेल तर लक्षात घ्या, लांबी घेतलेली आहे 13 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 12 इंच। तर बघा, आता ही आपली बाटली अशी ठेवायची आहे आणि असं आणि असं बघा पूर्णपणे बसते इतकं मी मेजरमेंट घेतलेलं आहे। या पद्धतीने तुम्ही करू शकता। आता आपल्याला इकडून असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इकडून फोल्ड करून घ्यायचं आहे। चला मी दाखवते तुम्हाला। तर बघू शकता मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपल्याला खाली आणि वरती असं एक अर्धा इंचाचं फोल्ड करून घ्यायचं आहे। दोन्हीकडून तुम्ही असं अर्धा इंच धरून फोल्ड करून घ्या। व्हिडिओ व्यवस्थित बघा मैत्रिणींनो, स्किप करू नका, तर तुम्हाला सर्व काही गोष्टी समजतील। तर बघू शकता मैत्रिणींनो, ह्या साईडने मी फोल्ड करून घेतलेला आहे। आता आपल्याला ह्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे। स्टेप बाय स्टेप बघा, सगळं काही तुम्हाला समजेल। खूप छान आणि युनिक अशी आयडिया आहे। तुमच्या घरात जर बाटली असेल तर तुम्ही नक्की ही करून बघा। तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपण फोल्ड करून घेतलेला आहे। तर मैत्रिणींनो, मी फोल्ड करून घेतलेला आहे। आता पुढची स्टेप मी सांगणार आहे। बघा, अशा पद्धतीने इकडून आपल्याला अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचं, इकडून घ्यायचं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, इलास्टिक घ्यायचं आहे आणि एवढं इलास्टिक आपल्याला, म्हणजे आता मी एवढं घेतलेलं आहे, तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आपल्याला नंतर कमी जास्त करायचं आहे। बघा, मी 12 इंच इलास्टिक घेतलेलं आहे। तर आता मी तुम्हाला पुढची स्टेप सांगते। एवढं आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि सेफ्टी पिन घेऊन हे इलास्टिक ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही इलास्टिक दोन्हीकडून घालून घ्या। खूप सोपी पद्धत आहे। तुम्हीही तुमच्या घरामध्ये बॉटल असेल तर अशा पद्धतीने युनिक अशी आयडिया करू शकता मैत्रिणी। तर बघा, आता दोन्हीकडून मी इलास्टिक आता घालून घेणार आहे। आता हे आपल्याला नंतर शिवून घ्यायचं आहे। त्याच्या अगोदर हे असं लावून घ्या, का तर परत आपलं इलास्टिक जाऊ शकते आतमध्ये। आता ह्या साईडला पण आपल्याला तेवढंच इलास्टिक घ्यायचं आहे 12 इंच आणि परत आपल्याला हे पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, स्टेप बाय स्टेप बघा। आता हे पण इलास्टिक आपल्याला सेफ्टी पिनच्या साहाय्याने ह्यात घालून घ्यायचं आहे। बघा, आता हे दुसऱ्या साईडचं आहे। अशा पद्धतीने पूर्ण तुम्ही असं घालून घ्या।
आता हे पण पिनला आपण लावून घेऊया. आता ही जी बाजू आहे ती सहज आहे, उलट्या बाजूने आपल्याला ते शिवून घ्यायचं आहे. तर चला पुढची स्टेप मी सांगते तुम्हाला. आता काय करायचं आपल्याला, इकडून अशी शिलाई मारून घ्यायची आणि अजून इलास्टिक आपल्याला कमी करायचं आहे. साधारणतः 5 इंच ठेवायचं आहे. आता मी 12 इंच घातलेला आहे, पण परत आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघू शकता. तर मैत्रिणींनो बघा, आता 5 इंच इलास्टिक राहिले एवढंच आपल्याला घ्यायचं आहे, जास्त घ्यायचं नाही, कारण आपल्याला त्याच्यामध्ये बाटली घालायची आहे. तर बघा अशा पद्धतीने आता तुम्ही इलास्टिक शिवून घ्या. इकडे पण तसंच करायचं आहे आपल्याला, 5 इंचच घ्यायचं आहे, जास्त घ्यायचं नाही, कारण आपल्याला त्याच्यामध्ये बाटली ठेवायची आहे. तर बघू शकता आता मी सरळ टीप मारून घेत आहे. तर मैत्रिणींनो बघू शकता, आता इकडून आपल्याला 5 इंचच इलास्टिक घेतलेलं आहे, हे आपल्याला कट करायचं आहे. इकडून हे 5 इंचच घेतलेलं आहे, हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. स्टेप बाय स्टेप बघा. आता मी हे कट करून घेते आणि इकडचं बी आपल्याला कट करायचं आहे. आता मी हे सवच करून दाखवते तुम्हाला. बघू शकता आता हे सवच झालेलं आहे. आता ह्याला आपल्याला एक बंद बांधून घ्यायचा आहे. तर बंद आता इथे मी कट करून घेतलेला आहे. साधारणतः 6 इंचचा आपल्याला बंद घ्यायचा आहे आणि तो बंद आता मी लावायला तुम्हाला शिकवते. तर बघा मैत्रिणींनो, 6 इंचचा बंद आपल्याला शिवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही 6 इंचचा बंद शिवून घ्या आणि तो आता आपण जो शिवलेला आहे त्याला अटॅच करायचा आहे. तर मैत्रिणींनो, हा जो बंद आहे तो आता आपल्याला कुठल्या तरी एका साईडला अटॅच करून घ्यायचा आहे, कोपऱ्यामध्ये असा आपल्याला लावून घ्यायचा आहे. तर बघू शकता आता मी बंद अटॅच करत आहे. तर मैत्रिणींनो बघू शकता, आपलं ही बॉटलची पिशवी तयार झालेली आहे. मी तुम्हाला व्यवस्थित मेजरमेंट सांगितले आहे. रुंदी 12, उंची 13, अशा पद्धतीने इकडून फोल्ड करून आपल्याला इलास्टिक 5-5 इंच घ्यायचे, असा बंद तयार करायचे. आता ह्याच्यामध्ये मी घालून दाखवते. बघू शकता आपल्या बॉटलला किती छान असं हे बॅग बसलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही घालून घ्या. आता ह्याचा काय वापर करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही किचनमध्ये किंवा तुमच्या वॉशरूममध्ये वगैरे असं अडकू शकता. आणि बघा ह्याचा काय वापर आहे मी सांगते तुम्हाला. बघा आपल्या घरात कॅरी बॅग जे असतात ते ठेवण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. बघू शकता असं सर्व कॅरी बॅग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत की जेणेकरून आपल्याला लगेच सापडावं. त्यासाठी हे मी बनवलेलं आहे मैत्रिणींनो. तर बघू शकता अशा पद्धतीने सर्व कॅरी बॅग आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आणि ज्यावेळेस आपल्याला पाहिजे असतात त्यावेळेस तुम्ही खालनं असं काढू शकता. बघा एक निघली, नंतरची ही तुम्हाला मी काढून दाखवते. अशा पद्धतीने जसं तुम्ही घालाल तसं कॅरी बॅग खाली येतात. आणि मग तुम्हाला ही सकाळी सकाळी जर कॅरी बॅगची आवश्यकता असते त्यावेळेस तुम्हाला लगेच सापडतात कॅरी बॅग आणि लगेच तुम्हाला खालच्या साईडनंही काढता येतात. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने काढायच्या, वरती अशा घालायच्या. तर खूप युनिक आयडिया आहे मैत्रिणी. आमच्या घरात जी बाटली असते त्या बाटलीचाच वापर आपल्याला अशा पद्धतीने बाथरूममध्ये किंवा आपल्या किचनमध्ये कॅरी बॅग ठेवण्यासाठी असं तुम्ही करू शकता की जेणेकरून तुम्हाला लगेचच तुमच्या कॅरी बॅग सापडू शकतात आणि तुम्ही कॅरी बॅग अशा पद्धतीने ठेवू शकता. तर मैत्रिणी हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. खालनंही आपल्याला कॅरी बॅग अशा काढता येतात आणि वरूनही अशा पद्धतीने आपल्याला कॅरी बॅग
घालता येतात. तर बघा तुम्ही हे कुठेही अडकू शकता, किचनमध्ये, हॉलमध्ये. तर भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही हा व्हिडिओ ही आयडिया करून बघा.